परत सत्ताधाऱ्यांना विचारा, म्हणजे हे आपल्याला काम लावून द्यायला लागलेत. दोन्हीला विचारायचं. आपण का नोकर आहे का त्यांची? त्यांना ठेप्याला आणायचं आसरा आहे ना मराठ्याजवळ, ते शस्त्र काढू आपण 2024ला. राग, नाराजी, मराठ्यांच्या आरक्षणाविषयीचे खतखत, पोरांचं केलेलं वाटोळं, EWS घातलेलं, त्यांनी जाणून बुजून मराठ्यांच्या पोरं मोठे होऊ नये म्हणून एसीबीसी न मागितलेलं दिलंय. याचा सगळ्याचा परिणाम केलेल्या खोट्या केसेस पोरावर लाखानं केल्यात, SIT नेमल्यात, अनेक केसेस केल्यात, अनेक षडयंत्र रचलेत, अनेक संघटना फोडल्या, त्या बुळबुळ करतात, काही समन्वय फोडले. याचा सगळ्यांचा रोष आपण 2024ला दाखवू. मराठ्यांची शक्ती काय असते दाखवू ना. दमदारा, थोडा संयम बाळगा. मराठा समाजाला विनंती, संयम बाळगा. आंदोलन कोण करतं सुरू आहे सध्या मुंबई वगैरे, हे कोण करते? देवेंद्र हे दरेकर ते करतच नाहीत. लोक करते, आंदोलन करत नाही. त्यांच्या अंगात दरेकर घुसलेला आहे. दरेकर लक्ष्मीची जत्रा असते बघा, त्याशी माणसात ही घुसतो, मुसोबा घुसतो, हिरोबा घुसतो, असे लय मोठे असतात. शेताने असतात बघा, तुम्ही बघितले नाही काय माहित, पण असतेच बघा, झाडा झोडपात असते ती येताळ बाबा, ती असे लागते माणसाला ती. तसं त्यांना दरेकर अंगात घुसलेला आहे. त्यांचे थाय 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 करते. त्यांना चापकावला भेटला की एकदा, मग त्यांना मेळ लागन कसं भूत उतरत असत. भूत लागलंय, भूत. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करतो. आता तुम्ही मोठं आंदोलन केले. पूर्वीचे सरकार होते, त्यांनी टोलवटोली केली. आताही सत्ताधारी भूमिका घ्यायला तयार नाहीत, विरोधी पक्षही भूमिका घ्यायला तयार नाहीत. आरक्षण देणार का नाही, तुम्हाला काय वाटतं? नाहीच अर्थ दिसतोय, कारण 12 महिने लागतच नाही. द्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीसांना इतके दिवस लागतच नाही. त्यांचं म्हणणं आहे मलाच का टार्गेट केलं जातं. सत्ताच तुम्ही चालवता, सत्ताच तुम्ही चालवताय. यांच्या कोणाच्याच काही हातात नाही. हे नुसते पुतळे बसलेत म्हणून बसल्यासारखा खेळ तुमच्याच हातात आहे. कोणाला द्यायचंय का नाही द्यायचं, करायचंय की नाही करायचं. तुम्ही छगन भुजबळच्या नादात सत्ता जर नाही घालून बसला तर तिथून पुढं लक्षात ठेवा माझा शब्द. तुम्ही फडणवीस साहेब, भुजबळच्या नादात तुम्ही सत्ता घालून बसणार आणि मराठ्यांना खेटायचंय तुम्हाला. आम्ही ना पूर्ण तयारीने लागू. मग पाडायचे का उभा करायचे ते आम्ही आमचं ठरवू. तुमचा कार्यक्रम लालिशा सोडत नाही, कारण तुम्ही आमचा कार्यक्रम लावला. आज 12 महिने झाले, 1-2 दिवस नाही ह्या गोष्टीला. त्याच्यात ते दरेकर भूतमध्ये उठले. ते भूत कोणाला लागत, आणि लय लय खावाड भूत येते. भूत वेगळे वेगळे असतात. कुणी काय मागत, कुणी काय मागत, कुणी चपात्या मागत, कुणी काय बेसन मागत, कुणी भजे मागत, कुणी नुकती मागत. हे भूताळच लय वेगळे. हे सत्ताच मागत आहे. ज्याच्या अंगात घुसन ते त्याच्याच सारखं बोलत आहे. हे डेंजर भूत, म्हणजे तरसालेलं भूत वाटतं नाही का. इकडून एखादं भूत असतं बघा, त्याला काहीच खायला मिळालेलं नसतं, आणि ते मेल्यावर कोणाला लागत तसं. प्युअर भूताडी, लय तरसालेलं, काहीच खायला नाही मिळालेलं. आणि ते मराठ्याच्या काही संघटनाला, समन्वयकाला फोडायला लागले. मराठा द्वेषाचं भूत. जे आपण मराठा आरक्षणाची मागणी करतो, जे आरक्षणाची ओबीसी मध्ये आणि ते छगन भुजबळ खातात असं तुम्ही नेहमी आरोप करता. ते आरक्षण शरद पवारांनी घालवले असा आरोप होतो. हे तर उभ्या महाराष्ट्राला माहिती. 94ला मराठ्यांचं वाटोळं झालं, मराठ्यांचं आरक्षण गेलं. हे कोणाला सांगायची गरज नाही, नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती काय झालेलं. पण याचा अर्थ असा आहे का म्हणून तेच म्हणत राहायचं आणि पुढच्या सरकारनं द्यायचं नाही, असं काय आहे का? तेच रडत बसायचं का हमेशा? ते बैठकीला नाही आले की तेच रडत बसायचं का ते नाही आले? तुमच्यात हिंमत आहे, द्या ना. तुमच्याकडे बहुमत द्या ना. तुम्ही हे मराठी डोक्यावर घेते, तुम्हाला बोंबलत काय बसलात, आणि तेच बोंबलत राहिला सारखं सारखं. जाणार तुम्ही घरी जाणार. दादा, तुम्ही नेहमी म्हणतात करेक्ट कार्यक्रम करणार, मात्र भुजबळ असं बोलले की माझा कार्यक्रम फक्त करेक्ट कार्यक्रम फक्त परमेश्वरच करू शकतो, बाकी कोणी करू शकतो, ईश्वरच करू शकतो. असं आहे का? बरं झालं त्या का व्हायना भावनेवर आला, त्या व्हायना भावनेवर आला. बरं झालं. माना तो देवाला व्हायना मानायला लागला या निमित्तानं, ते तरी चांगलं झालं. बरं झालं ना. 3 ताळातले देव दिसायला लागले, ते चांगलं असतं. अशा टायमाला ह्या वयात 3 ताळ्यातले देव जर दिसले तर माणूस जरा नीट चलतो. रस्त्याने चालतो, वाकडा तिकडा चलत नाही. त्याला पाय नाही चिखलाने भरले तरी वाकडा तिकडे चालायची सवय. आता 3 ताळातले देव दिसल्यामुळे बरं होईल, नीट चालला तर चालला.
मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांच्या यात्रा येत आहेत, मोर्चे निघत आहेत. आता एक मोठं उपोषण देखील संभाजीनगरला होणार आहे. एकीकडे मराठवाडा मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलंय आणि असं असताना हे सगळे आंदोलन, यात्रा, हे सगळं कशाचं वेगवेगळ्या, जसं प्रकाश आंबेडकरांनी काढलंय, बच्चू कडूंनी नाही, उपोषण हा, आणि आता ओबीसी धनगर समाजाचं 500 लोकांचं उपोषण, अमरण उपोषण, म्हणजे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं उपोषण होणार आहे. पण कशासाठी? एसटी आरक्षण जे असेल ते. वा, तर हे सगळं जे मानतो आपण सुरू त्यांना. आहे, तर कुठेतरी तुमचं जे आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने आहे की किंवा डिस्टर्ब करण्यासाठी असं वाटतं का? मी मागच सरोदे साहेबाला बोललो होतो, आम्ही सुद्धा 1 लाख लोक बसणार होतो उपोषणाला, 1 लाख. पण ते नको म्हणलं, एवढे लय हाल होते ना. त्यावेळेस ती बातमी होणार पण होती, पण आम्ही म्हणलो की थांबूयात आपण, कारण इतके लोक जर बसले ते बसावं कुठं? आमच्या पुढे तो प्रश्न होता, इतके बसावत कुठं? आमच्याकडे नोंदणीला सुरुवात होणारच होती. नंतर म्हणले गोदावरीच्या काठावरती भरपूर जमीन आहेत त्या साफ करू. ते अंदाज घेऊन मी खूप दिवसानंतर हे विषय सांगायला लागलोय. ते तुम्ही 500 बांधवांचा विषय काढला म्हणून, पण तिथं बसायचा अंदाज दिसाना. म्हणलं झोपून, आता उपोषण 1 लाख म्हणल्यावर ते झोपून करायला लागल. आणि मग म्हणून मायाला ही बी जागा नाही पुरत, आम्ही 1 लाख जण बसणार होतो, एवढी तयारी पण चालली होती. हे 500 बांधव करतात ना, एसटी आरक्षणासाठी जर असेल तर मराठा समाज खंबीर आहे त्यांच्या मागे, खंबीर. 1-2 दिवस मी बी येतो बसायला. दादा, आता जशी तुमची शांतता रॅली जी आहे ती आता दुसरा टप्पा जो आहे तो संपलेला आहे. आता निवडणुका जी आहे ती तोंडावर आहे, त्यामुळे वेगवेगळे पक्ष जे आहेत ते सुद्धा रॅली काढतात. आता भाजपची रॅली निघणार आहे, देवेंद्र फडणवीस जे आहे ते त्यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे. मराठा समाज याच्यामध्ये सहभागी होणार का विरोध करणार, कसा? नाही, विरोध नाही करणार, पण सहभागी नाही होणार. रॅली काढायचा प्रत्येकाला अधिकार आहे, सभा घेण्याचा आहे, आंदोलन करण्याचं आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस साहेब उपोषणला बसायला पाहिजे, ते रॅली काढण्यापेक्षा. सगळं लोक तिकडे भेटायला येते त्यांना, आणि ते बी मराठा आरक्षणासाठी बसावं, म्हणजे आणखीन चांगला इफेक्ट पडेल निवडणुकीवर. त्यांनी मराठा आरक्षणासाठी बसायला पाहिजे, आणि रॅली सुद्धा मराठा आरक्षणासाठीच काढायला पाहिजे. त्यांनी काढायचे सुद्धा, निवडून यासाठी नाही काढावं त्यांना. आता नाही काही होणार, आता काय नाही होणार, काहीच नाही होणार. मी आडवं बोलत नाही, काय नाही, मी जे बोलतो ना ते करतोच. हो, आडवं बोलत नाही, त्यांना हिनवीत नाही. त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावं, सत्ता मिळवण्यासाठी काढूच नाही. ती मिळतच नसते आता, आरक्षण जर नाही दिलं तर. धनगर बांधवांना जसं तुम्ही कार्यक्रम लावला ना, तसा आमचा बी लावला. कुठे गेली पहिली कॅबिनेट? धनगर बांधवाला इष्टीतून आरक्षण द्यायला पहिली कॅबिनेट कुठे गेली? कशाला रॅल्या काढिता? ह्या 2च जाती महाराष्ट्रात सगळ्यात मोठ्या. 2 कसं संपलं? राईट, कसं संपलं? याला म्हणते देवेंद्र फडणवीस. एक खातं निघायला पाहिजे आता, एक नवीन खातं निघलं पाहिजे, संपी खातं पाहिजे, आणि ते देवेंद्र फडणवीसाकडेच पाहिजे. योग्य माणूस त्या मंत्रिपदाला शोभतो. संपी खातं स्वतःच्या धुऱ्या उलट्या करून घ्यायसाठी संपी खातं पाहिजे. मराठा संपविला, मुस्लिम संपविला, धनगर संपविला, मोठ्या जाती संपवायचं काम केलं. आता वडरा समाज बी बसायला लागला उपोषणाला त्यांच्या आरक्षणासाठी. आता काही कडे समाज बसवायला लागला, राजपूत समाज पण बसायला लागला. 12 बलुतेदार बंजारा समाजाचं म्हणणं वेगळा प्रवर्ग करा. हे संपी मंत्री यांनी यांचा सगळ्यांचा कार्यक्रम केला. शेतकऱ्यांचं तर उभं वाटलं गेलं. नुसत्या घोषणा मरणाच्या, एकाच्या बी घोषणा पाडणे राहिले. बा कर्जमाफी करतो तशीच पडली. पीक विमा आणखीन नाही शेतकऱ्यात. करतो काय भाऊ? फोडाफोडी जाते, संपी. काय मंत्री, काय गृहमंत्री, काय सत्ता चालवता? फोडाफोडी शिवाय दुसरं काही येतच नाही. 5 वर्ष काम नाही करायचं, टायमाला फक्त ह्यो फोड्यो, त्यो फोड्यो टायमाला. माय तर 4-5 मुख्यमंत्री विरोधात येतो, 1-2 नाही, 4-5. इकडून फोडणार, तिकडून फोडणार, नुसते फोडाफोडी करून. 7-8-10 तो उपमुख्यमंत्रीच आहेत सगळे, आजी माझी. बघा ना मोजून तुम्ही. अशोक चव्हाण माया विरोधात मुख्यमंत्री माझी, राणीसाहेब दादा मायाच्या विरोधात मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री मायाच्या विरोधात, शिंदे साहेब
मायाच्या विरोधात. आणखीन एक कोणतरी हो मुख्यमंत्री सुद्धा लय मोठे आहेत. हे पुरे माया विरोधात. उपमुख्यमंत्री तर बघा त्यांची यादीची निलंगेकर साहेब, ते राणा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, छगन भुजबळ, ते आणखीन हे काय हे कारखान्यावाला हे प्रवाराचा ते आता पाळलेलं हा ती विखे पाटील. माया तर ध्यानात राहतो इतके उपमुख्यमंत्री माया मागा लागले. काय देवेंद्र फडणवीस तुम्ही काय चालविता काय. ते अजित पवार एक उपमुख्यमंत्री, त्याच गुलाबी जॅकेट, गुलाबी झेंडे, गुलाबी गाडी. नाही ते काय त्यांचं ते राजकीय काय असेल ते गुलाबी फिलाबी आपल्याला त्यात नाही पडायचं. पण माझ्या याच्यात मी सोडत नाही. त्यांचं ते वैयक्तिक काय असेल किंवा एखाद्या देवरशी सांगत असतो हे कलर वापरल्यावर निवडून येत असता म्हणून देवराशाने सांगितलं असं एखाद्या वेळेस हे कलर वापरा म्हणून मला त्यांच्या ह्याच्यात नाही पडायचं. मला त्याशी नाही देणे घेणं. तुमचे कोणते कलर वापरा नाही तर नका वापरू नाही तर तिकडे काही करा. पण आरक्षणाच्या बाबतीत जे तुम्ही चाली सुरू केल्यात त्या बंद करा. बरं दादा, तुम्ही जर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तुम्ही हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विरोध केल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही. फक्त देवेंद्र फडणवीसांनाच विरोध करतात. सत्तेमध्ये तेही सहभागी आहेत कारण मुख्यमंत्री पद जे आहे ते एकनाथ शिंदेकडे आहे. मग शिंदेवर देवेंद्र फडणवीसांचा दबाव आहे किंवा मग शिंदे जे आहे ते देवेंद्र फडणवीसांचा ऐकल्याशिवाय काही निर्णय घेत नाही. काय शिंदे साहेब देतील आरक्षण, फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतंय त्यांना. प्रचंड दबाव. अजित पवारला तर बोलणं देत नाहीत आणि ते बोलत नाही ह्या लफड्यात. काय झालंय कोणाला माहित. का आरक्षण मिळून द्यायचं नाही आतून हे बी माहित नाही. आतून मिळून द्यायचं नसू शकतं एखाद्या वेळेस. पण शिंदे साहेबाला सुद्धा बोललेलो आम्ही. चुकले त्यावेळी सोडलेलं नाही. पण एकूण जे अंदाज आहे ना ते अंदाज असाच आहे की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मिळू देत नाही मराठ्यांना आरक्षण आणि त्याचे फळ भोगावं लागणार सगळ्यांना. 1 महिन्याचा वेळ दिलाय तुम्ही सरकारला, पण अपेक्षा आहे आता अजूनही सरकार वेळ नाही दिला आता नाही. हा वेळ नाही पण 29 पर्यंत आम्हाला आमचं ठरणार आहे. तोवर बघा होत असलं तर. तुम्हाला अपेक्षा आहे अजूनही सरकार? नाही आता नाही. आता अपेक्षा नाही. त्यांचं ठरलेलंच द्यायचंच नाही. त्यांचं ठरलेलंच फक्त दंगलीच करायची. त्यांचं पक्क ठरलंय मराठ्यात ओबीसीत भांडणं लावून द्यायची. त्यांचं पक्क ठरलेलं आहे. त्यामुळे ठरलेलंच हे मधलं फक्त आता नाही का 10 लोक नाव ठेवू नये म्हणून बळच तोंडावून हात फिरायचा असं काम चालू आहे त्यांचं. बळच एखाद्याला लागलंय रक्त निघतंय इच्छाच नाहीये ते रक्त पुसून त्या मलम लावायची. पण उगा आता 4 जण नाव ठेवू नये म्हणून उगा आपलं आता काहीतरी केलेलं दाखवायचं मी होतो बा असं. हे सरळ फसवा फसवी सरळ मराठ्यांची. सरकारचं ठरलंय तुमचं पण ठरलंय का? मग आता त्यांना जर आम्हाला आनंद व्यक्त करू द्यायचा नाही, आमचे लेकरं सुखी होऊ द्यायचे नाहीत, आमचे लेकरं मोठे होऊ द्यायचे नाही, आमचा जीव आरक्षणात आहे ते त्यांना मिळू द्यायचं नाही, त्यांचा जीव खुर्चीत आहे त्यांना खुर्चीत नाही मिळून द्यायची. आपण बी जातवान मराठी आहेत ना. आपल्या लेकरांचं जर वाटोळं करणार असेल तर कशाचा भाजप पण कशाची महाविकास आघाडी कशाची युती कशाचं कोण रे. हीच भूमिका धनगर बांधवांनी सुद्धा घेतली पाहिजे. कशाचं भाजप पण कशाची महायुती कायचं आघाडी फागडी कायचं कोण. हे गोड बोलून फसवणार पुन्हा आश्वासन देणार. आता उपोषणाला जरी धनगर बांधव बसले एसटी आरक्षणातून असतील तर सांगणार निवडणूक झालं की देतो आम्ही तुम्ही काळजीच करू नका पहिल्याच कॅबिनेटमध्ये देतो अशीच फसवणूक करणार. कारण चौंडीला सुद्धा तर झालं होतं. ते उपोषणाला बसले ते म्हणले 50 दिवसाच्या आत तुम्हाला आरक्षण. यांचं काही खरं नाही. फक्त गोरगरीब मराठ्यांनी गोरगरीब धनगरांनी जरा समजून घ्या. नका आमच्या नेत्याचं ऐकू तुम्ही तुमच्या नका ऐकू. 12 बलुतेदार ओबीसींना सांगतो हे काहीच कामाचे नाही. ते राजकारणी लोक आहेत. तुम्ही समजून घ्या. हो दे ही लढाई उठाव झालाय पहिल्यांदी. धनगराचं सोय लागन मराठ्यांचंही लागल 12 बलुतेदारांचं लागन दलिताचं लागन मुसलमानाचं लागन. उग गपचिप एक व्हा आणि एवढे द्या ठोकाठो. हा एक 5 वर्षाचा बघा ना आपल्या गरीबाचं आणून. 75 वर्ष त्यांचं बघितलंय. एक 5 वर्ष आपला गरीबाचं बघा. मोकळ्या सगळे हाताने जरा एकजुटीने राहा 5 वर्षासाठी. तुम्ही म्हणाला देवेंद्र फडणवीस दबाव आणत असेल मुख्यमंत्र्यावर. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली ती शिवाजी महाराजांची. त्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यांनी भूमिका आता स्पष्ट करण्याची वेळ आलेली असं तुम्हाला वाटत नाही का? सगळ्यांची सरकारनं भूमिका स्पष्ट सांगायलाच पाहिजे. देणार आहेत का नाही त्यांनी सांगायलाच पाहिजे तुम्ही देणार का नाही मराठ्याला आरक्षण ओबीसीतून. कारण आम्ही ओबीसी देत ते 10% 5% नाही. तुम्ही दोन्ही वाटोळ केलं. आमचं 10% दिलं बळच आणि ईडब्ल्यूएस घातलं. तुम्ही वाटोळ केलं सरळ वाटोळ केलं.
त्यामुळे मराठ्यात राग आहे तुमच्याविषयी. आणि भूमिका स्पष्ट केली बी नाही केली बी तर भूमिकेवर आता आमचं भागणार नाही, समजून घ्या. त्यांनी भूमिका स्पष्ट केल्या, हा देणार आहेत निवडणूक झाल्यावर. यांचा काय भरोसा आहे? आम्हाला डायरेक्ट अंमलबजावणी कृतीच पाहिजे. आता भूमिका जरी उद्या म्हणले नाही बी म्हणले, समजा ओबीसीतून देणार नाही, तरी आम्ही मग कार्यक्रम लावणार आहेत. तुम्ही देतोच म्हणलं तरी लावणार, कारण तुम्ही निवडणूक झाल्यावर देणार. त्याच्या आत द्या, 29च्या आत. 29ला आमचा एकदा निर्णय झाला, विषय संपला. तुमचा विषय साधं गॅजेट आणू शकणार तुम्ही, साधं गॅजेट आणू शकणार. तुम्हाला अटेस्टेड आणायला आणि झेरॉक्स काढायला पैसे नाहीत. तुम्ही फक्त आकडा सांगा, त्याच्या दुप्पट आम्ही तुम्हाला एका दिवसाच्यात पैसे देतो महाराष्ट्रातून जमा करून मराठी. तुम्ही आकडा सांगा फक्त पैसे, आणि तुमचा एकच माणूस द्या, माणसं देऊ नका तुमची. कुठे तुम्हाला शिक्के मारायचे त्याच्यासाठी नाही तर आम्हाला सांगा, ह्यो माणूस घेऊन जा आणि येताना घेऊन या, आम्ही जाऊन आणतो. माणूस द्या तुमचा, आमच्याकडून शिक्का हुकू नये म्हणून तुमचा माणूस शिक्का मारायला. आम्ही पैसे भरतो ते सगळे. काय चाळण्या लावल्यात, काय फसवता लोकाला. सरकारने जी लाडली बहीण योजना आणली त्याचा कुठेतरी परिणाम मराठा आंदोलनावर होईल का? कारण सरकारने मागच्या वेळी जो फटका बसला तो कुठेतरी भरून काढण्यासाठी ही योजना आणली असं बोललं जातं. कसं बघतोय? इतका भोळा समाज नाही राहिला आता नाही भोळा समाज राहिला एवढा. पूर्वी होतं ते. पूर्वी बिचारे भोळे असायचे, अडाणी असायचे, सरकारने काय दिले की उद उद करायचे. आता एक पिशी अर्धी पिशी आणायची असली तरी 1500-1600 रुपये लागायचे सरकीची अर्धी. त्यातून अर्धी तूट होत असते बघा आमच्या तिकडे शेतात. तूट त्यांना नाही कळायची. शेतात काही पेरलं काय झालं तूट होते. तूट लावायला आम्हाला पावशेर छटा कसा आणावं लागतं थोडं थोडं. तर मग त्याला ते अर्धी आणायचं म्हणलं तर तेवढे पैसे लागते. आम्ही काय ते नाव नाही ठेवतो या योजनेला, ती चांगली असेल ती द्यावा सुद्धा, त्याची अडचण नाही. पण आता डाऊट यायला लागला. तुमचा काल कोण कोण म्हणला, हा कोणतरी म्हणला, ती म्हणला मतदान केलं हाई नाही तर पैसे माघारी येणार. म्हणजे झालं नाही यार उघड जनतेसमोर. यांनी हे फक्त निवडणुकीत पैसे वाटप केलेत, झालं. त्यांचाच माणूस म्हणतोय. त्यांचा आणखीन एक म्हणला तिकडं विदर्भातला कुणीतरी, सॉरी पश्चिम महाराष्ट्राचा कोणतरी म्हणला एक जण. आम्ही साताऱ्याला होतो तेव्हा, त्याचं नाव माया नाही ध्यानात राहिलं, तर ते बी एक म्हणला होता असं. म्हणजे एकूण काय म्हणतात ना, पोटातलं ऑटोमॅटिक फाटावर येऊन गेलं. आणायचं नव्हतं त्यांना, त्यांचा अंधारात ठरला असं सागर बंगल्यावर बसून. योजना याच्यासाठी बाहेर बोलू नका काही, पण दम निघत नाही काही काहीला. कारण काय पाप लई दिवस पोटात दम नाही झाली, ते भुसकून गेलं बोलून. लगेच महाराष्ट्राची जनता सावध झाली की हे फक्त निवडणूक होस तर मतदान विकत घेतल्यासारखा खेळ दिसतोय बा. त्याच्यानंतर ती बंद पाडणार, अशा लय बंद पाडल्यात. तेव्हाच लक्षात येतं ते चांगले असेल. आमचा काय विरोध करायचं कारण नाही तिला, कारण ते आमचा विषयच नाही. ते चांगली सुद्धा असू शकते. पण आता तुमचेच लोक म्हणायला लागलेत मतदान नाही केलं तर ते मागं घेऊ आणि पैसे माघारी घेऊ. मग ते सावकारकी केल्यासारखं खेळ झाला ना सरकारने. आता हे देणार 1500-1600 रुपये, माघारी नाही दिले पिस्तुलाच लावणार ना. मग यांचं दुसरं काहीच नाही ना, कान फाडात पिस्तुलाच लावणार आहे. चल काढ पैसे माघारी. मग ते काय इकतच घेतल्यासारखं झालं ना मतदान थोडक्यात. त्याचा अर्थ त्यांनीच सांगितलाय आणि आम्हाला नाव ठेवते. आम्ही वाईट नाही म्हणून, आम्ही तर चांगली म्हणतो ती योजना बा, पण घ्यायचं का नाही जे ते ठरवी. पण याचा अर्थ असा नाही तुम्ही योजना दिली म्हणजे मग आरक्षण द्यायचं नाही. तुम्ही योजना जरी दिली तरी जनता ती घेईल की नाही घेईल ते जनतेचा विषय, तो आमचा विषय नाही. आम्हाला त्याची गरज नाही. पण आरक्षण द्यावं लागणार आहे. किती पैसे वाटप केले तरी पडणार आहेत तुम्ही. आरक्षणच महत्वाचं. चलो धन्यवाद. खतगावकर यांनी तुमची भेट घेतलेली अशी माहिती मिळालेली आहे. कुणी? खतगावकर. आता मग आता ते इच्छुक डाटा घेणं देणं सुरू झालंय. आता प्रत्येक जण तर येणार, सामान्य येणार, मोठा येणार, सगळेच येणार. इथं कोणी आले तरी ते काय तिकडे थोडंच वाटप केलं आम्ही. चर्चा करणं सुरू आहे, पण तो मोठा असेल त्याची चर्चा सुरू करणं सुरू आहे. इथं आल्यावर बारीक असेल, शेतकरी असेल, गरीब असेल, गरजवंत असेल, ती चर्चा सुरू आहे. चर्चा तर सुरू आहे आणि सगळा डाटा घेणं गरजेचं आहे. कोणत्या मतदारसंघात काय आहे, कोणत्या जातीचा उमेदवार आहे, कोण आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणचा राखीव आहे, कोणचा ओपनला आहे, कुठं कुठं कसं आहे, ही सगळी आढावा माहिती घेणं माझी जबाबदारी आणि ती मी घेतोय. फायनल ठरायची ते 29च्या नंतर ठरणार आहे. 29ला तर पाडायचं को उभा करायचं ठरणार आहे. त्याच्या अगोदर हे त्यांची चर्चा सुरू आहे. आम्ही आढावा घेतोय फक्त आणि ते द्यायला लागलेत. आणि मराठा समाजालाही आणि सगळ्या जाती धर्माच्याला पुन्हा सांगतो की कागदपत्र सगळ्यांनी काढून ठेवा. कोण उमेदवार असेल हे मी आज सांगू शकत नाही. तुमचे कागद वायाला जाऊ शकतात, पण अचानक जर नाव डिक्लेअर झालं तुमचं कागदपत्र रेडी असले पाहिजे. टायमाला पळापळी तुमची नको की आता कागदपत्र कवा काढायचे काय.
सावध व्हा आतापासून. त्यामुळे आता ते सुरुवात झाली.